बाजूला ठेवला तर 41 वर्ष या पद्धतीने आपण नियोजन करतोय आणि त्याला प्रतिसाद तुमच्या सर्व शैक्षणिक संस्था यामध्ये मी पहिल्यापासून सांगतो की जिल्हा परिषदेचे बराचसे शाळा प्राथमिक विभाग आणि महात्मा गांधी विद्यालय या तिन्ही संस्थांचे मुख्याध्यापक त्यांचे सर्व शिक्षक स्टाफ आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचं वडगाव ग्रामस्थांच्या वतीनं आणि यशवंतराव चव्हाण युवक मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. तपस्वी कोणी साधक नम्र कलेचे कुणी उपासक कोणी तपस्वी कोणी साधक शिल्पकार हो सारे कल्पक शिल्पकार हो सारे कल्पक जीवन या समरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा. त्यातून जाणारं पाणी जे आहे ते वाहत असताना त्यांनी त्या नदीच्या किनारी जे लोकवस्ती स्थायिक झालेली असते त्या लोकवस्तीला रोगराई पसरणार नाही, त्याच्यामध्ये अपाय होणार नाही, त्यांनी शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा आणि भूमी सुजलाम सुफलाम करावी, म्हणजे पुढली नवीन पिढी त्यापासून निर्माण व्हावी, अशा प्रकारचा एक चांगला अपेक्षा माफक अपेक्षा इथे असते. दुसरं, ज्यांच्या नावाने आपण आजचा हा जयंती उत्सव साजरा करत आहोत ते सर्वांना ज्ञात आहे. मी तुम्हाला टाळ्या यासाठी वाजवायला सांगितलं तुम्हाला कमी बाबा ह्या शासकीय सेवेच्या निमित्ताने जवळपास 10 देश फिरून आलो. आता 2 वर्षापूर्वी मी जगातला सर्वात सुखी देश जो आहे फिनलंड हा जगातला सर्वात सुखी देश आहे. तो का सुखी आहे, काय आनंदी आहे, त्याचा अभ्यास करण्याकरता भारत सरकारने एक टीम पाठवली होती. त्यामुळे प्रत्येक राज्यातला एक अधिकारी होता. मी त्यामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व माझ्याकडे होतं, फक्त मी एकमेव अधिकारी होतो. तिथं 3.5 महिने राहिल्यानंतर फिनलंडमध्ये मग अभ्यास करून आलो. आम्ही रिपोर्ट सादर केला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला. पण आज इथे आदरणीय कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीला अभिवादन करून मी सांगतो की तो जरी पर कॅपिटा इन्कम दरडोई उत्पन्नानुसार तो जगातला सुखी देश असेल, जगातला आनंदी देश म्हणून गणला गेला असेल. पूर्वी भूटान देश होता, आता फिनलंड आहे. पण तो तरी देखील सांगतो तो देश जगातला सर्व दुःखी देश आहे असं माझं म्हणणं आहे. तुम्ही म्हणा खोटं बोलतं का, मग इकडे सर्व खोटं, तसं नाही आहे. तिथलं तुमच्या माहिती करता, आत्मस्तुती म्हणून नाही, फक्त माहिती करता सांगतो, म्हणजे तुम्ही किती सुखी आहात, आनंदी आहात ते सांगतो. तिथे गाड्यांना 2 वेळा टायर बदलावे लागतात. तुमच्यापैकी जे शीत प्रदेशात जाऊन आले असेल त्यांना माहिती आहे, 2 वेळा टायर बदलावे लागतात गाड्यांना. का बदलावं लागतात तर 9 महिने टेम्परेचर जे असतं, तापमान जे असतं -20, -30, -40 अशा प्रकारचं टेम्परेचर असतं, फार -10. आणि तिथे कमरेत का रस्त्यावरती बर्फ असतो, घरावर बर्फ असतो, दवाखान्यावर बसतो, गाड्यांवर बर्फ असतो. पण त्या बर्फावरून चालणाऱ्या ज्या गाड्या असतात, आपण एस्किमो किंवा ते कुत्रे ओढणाऱ्या गाड्या, आपण इग्लू बिग्लू ते घरं भूगोलात शिकलेलं आहे, तर त्या गाड्यांसाठी वेगळे टायर असतात. आणि थोडं तापमान, सूर्य दिसत नाही तिथे, पण जगातला सर्व सुखी देश बरं, आनंदी देश म्हणून त्याला आता गणना केली, 1 नंबरचा आहे. तिथे नंतर थोडं तापमान वाढलं का ते बर्फ वितळतं आणि त्याला वेगळे 3 महिन्याला वेगळे टायर असतात. मला सांगा तिथे हीटर लावतात, सर्व सुखसुविधा आहे. इथून सुरू झालं का एकदम म्हणजे सातारापर्यंत एकाच शेतकऱ्याची शेती असते, मध्ये कोणी तुम्हाला दुसरा बांधेकरी किंवा कोणी शेतकरी येत नाही. त्यामुळे एकूण उत्पन्न भागिले तुमचे लोकसंख्या असं पर कॅपिटा इन्कम ते काढतात किंवा दरडोई उत्पन्न काढतात. लोकसंख्या अतिशय विरळ आहे, कारण काय, मुलं होत नाही, अतिशय तापमान अतिशय कमी आहे. पण विचार करा, तिथे अशी प्रेरणादायी कार्यक्रम नाही, तिथे काकडा नाही, तिथे हरिपाठ नाही, तिथे ज्ञानेश्वरी पारायण नाही,
तिथं फक्त तुम्हाला कोंडून ठेवलं एका रूममध्ये आणि सांगितलं तुम्हाला खजूर देण्यात येईल, बदाम देण्यात येतील, काजू देण्यात येईल, सर्व पुरवठा करण्यात येईल, तुम्ही फक्त घरामध्ये 9 महिने राहायचं बर्फाळ प्रदेशात. चालेल का ते? चालू शकत नाही, आपल्याला जमणार नाही. आपल्या शेजारणीकडे गप्पा मारायला जावं लागते, आपल्या चावडीवर जावं लागते, आपल्या कारखान्याकडे एक चक्कर मारून यावे लागते. अशा प्रकारे निवडणुकीमध्ये आनंद घ्यावा लागतो. अनेक गोष्टी हा जो आनंद असतो आपल्याकडे, विशेषतः आपल्याकडं संतांची फार मोठी पगडा आपल्या मातृभूमीवर आहे. जगातल्या सर्व संस्कृतीचा अभ्यास केल्यावर मला कळलं की भारताची संस्कृती किंवा विशेषतः महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्रातील सर्वश्रेष्ठ संस्कृती मानली जाते. का? जन्माच्या अगोदर देखील आपली संस्कृती आपली काळजी घेते आणि जन्माच्या नंतर, मृत्यूच्या नंतर देखील आपली काळजी घेतली जाते. का? तर आपल्याकडे गर्भसंस्कार असतात, हे असतात, ते असतात. मृत्यूनंतर मग आपलं दशक्रिया विधी करतो, अंत्यसंस्कार करतो, अस्थि विसर्जन करतो, अनेक गोष्टी आपण परिपाक करत असतो. हे का? तर आपल्या संस्कृतीनं तशी आपल्याला शिकवण दिलेली आहे. तिकडे असं काही प्रकार नाही. मुलं झाली का मुलं सरकार ताब्यात घेते, त्याचं शिक्षण देते, तिथं जिव्हाळा आपुलकी असं प्रेम राहत नाही. विशेषतः मी अनेक वर्षापासून मी MA संस्कृतमध्ये केलं. MA ज्यावेळेस मराठीमध्ये मी केलं त्यावेळेस पुणे विद्यापीठामध्ये बघा, एकमेव नेता असेल महाराष्ट्रातला, एकमेव नेता म्हणजे माझ्या अभ्यासातला असेल का, तो MAच्या 2य वर्षाला फक्त यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा एक 400 मार्काचा पेपर असतो तिथे. विचार करा, हा कुठल्याच दुसऱ्या नेत्यावर असतो. नेते असे सापडणारच नाही आता का बा तुम्हाला MAच्या 2य वर्षाला त्याचा एक संपूर्ण 400 मार्काचा पेपर तिथे असतो. तो पेपर मला होता. त्यामुळे तेव्हापासून मला यशवंतराव चव्हाण साहेबांची जी काही व्यक्तिमत्व आहे ते फार भावतं मला. फार भावतं म्हणजे आपण आता इंग्लिशमध्ये ते आहे का बाबा, यंग लीडिंग टू यंग इज लाईक ए ब्लाइंड लीडिंग टू ब्लाइंड, अल्टिमेटली बोथ विल फॉल इन टू डिच. म्हणजे एखाद्या आंधळ्याने आंधळ्याला मार्गदर्शन करणे, दोघे खड्ड्यात पडण्याची जी प्रक्रिया असते तशा प्रकारचं आता अलीकडच्या काळामध्ये जग आहे. आणि अशा वेळेस कुठेतरी दीपस्तंभाचं काम जे आहे ना ते हे असे व्यक्तिमत्व करत असतात. म्हणून यशवंतराव साहेबांच्या व्यक्तिमत्वाकडे जर पाहिलं आपण तर मला तुकोबारायांची आठवण होती. बघा, तुकोबारायांचं जीवनपट आणि आमच्या साहेबांचं जीवनपट याच्यामध्ये बऱ्यापैकी साम्य आहे. साम्य म्हणजे कसं का, वडिलांचं छत्र त्यांचं लहानपणीच हिरावून घेतलं भगवंताने. त्याच्यानंतर भावाचं पण निधन झालं. त्याच्यानंतर मग आई होत्या, आईनं त्यांना वाढवलं. मग मामाकडे देवराष्ट्रीला 4थीपर्यंत शिक्षण झालं. आईसमोर बघा किती खडतर किती आहे. आपण पाहत नाही, आपल्याला काही संकट नाही सध्याच्या जीवनामध्ये. त्यांचं जर पाठीमागे अवलोकन केलं, नुसतं वाचण्यापुरतं नाही तर त्याच्यातून आपल्याला प्रेरणा काय मिळते का, एवढ्या संकटातून हा माणूस उभा राहिला. म्हणून मी सांगत असतो बाबा किंवा दादांसुद्धा तुम्हाला का आज तुमचं कुटुंब वडगाव हवेलीचं फार मोठं झालं. गावाचं म्हणतो मी, गाव एवढं वैभव संपन्न असते, रस्ता इतका सुंदर, मला तिथून वळल्यापासून जो दुतर्फा वृक्षाची छाया आणि ते दोन्ही बाजू तुम्ही पट्टे काढले होते, इतकं सुंदर वाटलं मला. हे सर्व वैभव संपन्न असताना तुमच्याकडे सर्व सप्त्याची पण चांगले कार्यक्रम होतात, अशा प्रकारचे प्रेरणादायी कार्यक्रम होतात. हे होत असताना जरी तुम्हाला वैभवशाली वडगाव हवेली जे गाव आहे ते वैभवशाली दिसत असेल, पण वैभवशाली दिसत जरी असलं तरी याच्या पाठीमागे त्यांनी अनेक उदाहरणं दिले बाबांनी. त्यांनी मेडिकल कॉलेज आणलं, साहेबांनी हे आणलं, ते आणलं वगैरे वगैरे. हे काय तर कुणीतरी बीची भूमिका ह्या गावासाठी, ह्या भूमीसाठी घेतलेली असते. आणि त्यामुळे बीची भूमिका म्हणजे काय, त्याच्यात आमच्या अध्यात्माच्या शास्त्रात जर सांगायला लागलं तुम्हाला तर त्याच्यामध्ये तुकोबारायांनी म्हटलंय, बीजे मोडे झाड होये, झाड मोडे बीजे समाये, ऐसेनी कल्प कोडी परी जातीनं नसे. म्हणजे एखादी बीला जमिनीत गाडून घ्यावं लागते, त्याग करावा लागतो, त्याच्यावर थोडी माती पडते, त्याच्यात छोटं रोपटं रूपांतर होतं आणि त्याच्यानंतर वटवृक्षात रूपांतर होतं. आणि मग त्या वटवृक्षाच्या छायेखाली येणारा जाणारा वाटसरू त्याची फळं चाखत असतो किंवा त्याच्या जगर्द छायेचा त्याचा आस्वाद घेत असतो. परंतु त्यासाठी असे कार्यक्रम का करायचे, दादा तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. असे कार्यक्रम करायलाच पाहिजेत. का करायला पाहिजे, आपण वडिलांचं पुण्यस्मरण करतो, आईचं पुण्यस्मरण करतो, आजोबांचं पुण्यस्मरण करतो, आजीचं पुण्यस्मरण करतो. पुण्यस्मरण करण्याच्या पाठीमागचं किंवा असे जयंती असतील, असं पुण्यतिथी सोहळे असतील, अशा कर्तृत्वान व्यक्तिमत्वांचे का साजरे करायला पाहिजे, त्याच्या पाठीमागं पण फार मोठं धर्मशास्त्राचं अधिष्ठान आहे. काय तर आपण तुम्ही जेजुरीला गेला असेल किंवा उंच ठिकाणी गेला असेल, तिथं पाहिलं असेल 4 पायऱ्या अशा स्टीप स्लोप असतो, म्हणजे कडक उताराचे असतात आणि 1 पायरी मोठी असते. पुन्हा 4 पायऱ्या अशा असतात, पुन्हा 1 पायरी मोठी असते. ते कशासाठी आर्किटेक्टनी ते बनवलेले असते, त्याच्या पाठीमागं काही त्याला चुकी झाली का त्याची नाही, त्याच्या पाठीमागे एक कारण असते का तुम्ही एवढा प्रवास केल्यानंतर तिथे थांबा, पाठीमागं वळून बघा,
वळून बघितल्यानंतर तुमचा प्रवास योग्य दिशेने चाललाय का नाही ते बघा आणि अजून तुम्हाला किती प्रवास करायचा आहे ते बघा. हे करत असताना अशा व्यक्तिमत्वांना समोर ठेवून तुमचा प्रवास गेला पाहिजे. आणि म्हणून फक्त त्यांची जयंती साजरी करण्या इतपत आपलं मर्यादित क्षेत्र नसते, तर त्याच्या पाठीमागे त्यांचे विचार जे आहेत त्या विचारांमधले अनेक विचार आपल्याला अंमलबजावणी करणं शक्य नसेल, पण त्यातला एखादा विचार 2 विचार तरी तुम्ही ते पुढे घेऊन वर्षभर त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. म्हणून मी सांगत होतो मगाशी की तुकोबारायांचे एक अभंग आहे की एक बीज केला नाश मग भोगिले कणेश, का बीज पेरे शेती मग गाडीवर वाहती. म्हणजे तुम्ही जर एखाद्या बीनं जर जमिनीत काढून घेतलं, त्यांनी जर तो त्याग केला, नंतर मग तुम्ही गाडीभर धान्य तुम्ही घरी आणू शकता. तद्वत ह्या मोठमोठ्या महात्म्यांनी खूप मोठा त्याग केलेला आहे. साहेबांचं त्यागाचं तर आम्हाला तो MA ला अभ्यासक्रमातच असल्यामुळे आम्ही छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या फार जवळून पाहिलेल्या आहेत, का त्यांच्या अभ्यासलेल्या आहेत. आणि त्यामुळे त्या अभ्यासात असल्यामुळे आमचा तो परिपाठाचा एक भाग होता. अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण एक मोठी गोष्ट तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस मेननचा राजीनामा पंडित नेहरूंनी घेतला आणि बघा साहेबांना सुद्धा नुसते काटेरी मुकुटाच्या ठिकाणी त्यांना त्यांचे ते पद मिळत गेले. असं नाही का गेले तिथे सुखकर खुर्चीत बसले 4 वर्ष 5 वर्ष ते मंत्री म्हणून वावरले. एज्युकेशन एनर्जी महेश लोखंडे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.